गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपच्या उमेदवारीसाठी आग्रही होते, मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करीत तुतारीचे नवर निवडणूक लढवून विजय संपादन केला। लोकसभा निवडणुकीत भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका काय राहणार याची मोठी उत्सुकता माढा मतदारसंघाला लागून राहिल्याचं दिसून आलं होतं। तर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमच्या सोबत राहतील असा विश्वासही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला होता। मात्र प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उघडपणे कुठेही दिसून आले नाहीत। अकलूज येथे आयोजित महायुतीच्या प्रचार सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रणजितसिंह मोहिते पाटील एका चौकात पुष्पगुच्छ घेऊन थांबण्याची चर्चा झाली। तर रणजितसिंह मोहिते पाटील यांचा स्वागतपर सत्कार न स्वीकारताच देवेंद्र फडणवीस हे पुढे निघून गेल्याचं म्हटलं गेलं। मात्र एवढं सारं घडूनही रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप पक्षातून बाहेर पडणार का हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। तर लोकसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शिवरत्न बंगल्यातील एका खोलीत बसून मतदारसंघातील आपल्या समर्थकांद्वारे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी मोठी फिल्डिंग लावल्याची ही चर्चा झाली होती। आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत महाविकास आघाडी सोबत जातील असा अंदाज मध्यंतरीच्या काळात राजकीय वर्तुळात व्यक्त होऊ लागला होता। तर दुसरीकडे त्यांच्या ट्विटर हँडलवरील मोदी का परिवार ही उपाधी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मोदी का परिवार ही उपाधी हटवा असं आवाहन केल्यानंतरही आजही कायम असल्याचं दिसतंय। तर शुक्रवारी विधान भवनात विधान परिषदेच्या 12 जागांसाठी मतदान होत असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या पक्ष कार्यालयात उपस्थित राहिल्यानं रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अजूनही संवादाचं वातावरण असल्याचं म्हटलं जातंय। आज विधान परिषद जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना भाजपच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे विविध आमदार उपस्थित होते। त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अजूनही अतिशय संवादाचं संबंध आहेत आणि यातूनच पंतप्रधान मोदींनी मोदी का परिवार ही उपाधी हटवा असं आवाहन करून देखील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या ट्विटर हँडल समोरील मोदी का परिवार ही उपाधी कायम ठेवल्याचंच म्हटलं जातंय। आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप सोडतील या चर्चेलाही तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे। लोकसभा निवडणुकीत भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या विरोधात काम केलं। त्यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी फलटण तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षकांकडे केली होती। तर माळशिरस तालुक्यातील भाजपच्या समर्थकांनी देखील अशीच मागणी पक्षाकडे केली होती। परंतु भाजपच्या वरिष्ठांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची पारिवारिक अडचण लक्षात घेत व लोकसभा निवडणुकीनंतरही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे मोदी का परिवार म्हणून पक्षासोबत असल्याचं निदर्शनास आल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्याचं टाळलं आहे अशी चर्चा या निमित्तानं होत आहे।